भ्रष्टाचार अत्याचार भ्रष्टाचार मोदी राज गुंडा राज हमारे देश में देश को धमकी देने नहीं चलेगा हमारे देश में देश को धमकी देने नहीं चलेगा मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी अत्याचार बलात्कारी अत्याचार बेकारी लाचारी भ्रष्टाचार धर्म का निर्णय नहीं कामगारांना 30,000 रुपये दरमहा मिळालेच पाहिजे कामगारांना 30,000 रुपये दरमहा मिळालेच पाहिजे अरे वेतन आमच्या हक्काचं वेतन आमच्या हक्काचं कोण म्हणतोय देत नाही कोण म्हणतोय देत नाही ये तो एक लढाई है ये तो एक लढाई तेरी तानाशाही नहीं चलेगी रद्द करा कामगार विरोधी चार संहिता रद्द करा महागाई कमी झालीच पाहिजे महागाई कमी झालीच पाहिजे भ्रष्टाचार कमी झालाच पाहिजे बेकारी कमी झालीच पाहिजे अरे आवाज दो अरे आवाज दो हम सब एक है आज देशव्यापी संप आहे, जेल भरो आंदोलन आहे। आम्ही अंगणवाडी सेविका गेल्या 30 वर्षापासून काम करत आहे, पण हे अंधाबैरा सरकार याला ऐकायला येत नाही, बोलता येत नाही आणि महिलांच्या विरोधातलं सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे, बलात्कारी सरकार आहे आणि जेवढे काही वरते बसलेले नेते आहे सगळे भ्रष्टाचारी आहे। या लोकांनी 30 वर्षापासून आमचं कधीच ऐकलेलं नाही, आमचं दुःख हे जाणून घेत नाही आणि सरकारची कोणतीही योजना असो आमच्याशिवाय सफल होत नाही। आता सध्या बीएलओचं काम चालू आहे, SIRचं काम चालू आहे, त्याच्या आधी कोरोना काळामध्ये आम्ही काम केलं, कोणतंही काम असो, लाडल्या बहिणीचं काम असो, SIRचं काम असो, कोरोना काळाचं काम असो, कोणताही काम अंगणवाडी सेविकेशिवाय शासनाचा भागत नाही, तरी शासनाला होश का येत नाही। माझा शासनाशी डायरेक्ट विचारणा आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये AC मध्ये बसतात, रात्रंदिवस आम्ही मरमर करतो, रात्रंदिवस जागून आम्ही काम करतो, आमच्या मुलाबाळांचं पोषण आम्ही कसं करतो हे आम्हालाच माहित आहे। तुटपुंजा मानधनमध्ये आमचा उदरनिर्वाह होत नाही। शासनाला एवढीच विनंती आहे की एवढ्या सगळ्या महिलांचा दुवा लागेल, तुम्ही फक्त आणि फक्त आम्हाला वेतन श्रेणी लागू करा आणि पेन्शन लागू करा, जेणेकरून आम्ही जर उद्या रिटायर झालो तर आमचा उदरनिर्वाह कमीत कमी आमच्या पेन्शनच्या माध्यमातून आम्हाला करता येईल। लाडक्या बहिणी म्हणतात, पण लाडक्या बहिणीचाही तुम्ही शोषण करतात, नुसतं लाडक्या बहिणी म्हणून चालत नाही, तर शासनाने लाडक्या बहिणीवर आपला आशीर्वादाचा हात ठेवा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा, एवढी शासनाची आजच्या दिवशी विनंती करते आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे आमचं बोलणं तिथपर्यंत पोहोचून द्याल अशी तुम्हाला विनंती करते। थँक्यू, धन्यवाद। DS पवार, संयुक्त कामगार कर्मचारी संघटनेचा जिल्हाध्यक्ष। आज या ठिकाणी देशभर जेल आंदोलन चालू आहे। सर्व देशात आज अहंकार म्हटलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आणि कामगार, संघटित कामगार, असंघटित कामगारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। आज देशात 4 संहिता हे नवीन संहिता आल्या आहेत, त्यामुळे कामगारांवर फार अन्याय झाला आहे। म्हणजे संरक्षण ज्या कायद्याचं ते सुद्धा तोडलं आहे, शेतकऱ्यांचं सुद्धा तसं आहे, युवा वर्गाचं सुद्धा तसं आहे। या राज्यामध्ये कुठलाही मनुष्य आज चांगल्या प्रकारे जगू शकत नाही असे अनेक कायदे या ठिकाणी केले आहेत। आज आम्ही या ठिकाणी जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून हजारो कर्मचारी, संघटित असंघटित कर्मचारी या मोर्चामध्ये सामील झालो। आमचं आता या ठिकाणी जेल भरो आंदोलन, अनेक आंदोलनं केले, परंतु शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हणून हे आज जेल भरो आंदोलन आहे। आमच्या मागण्या शासनाने मंजूर कराव्या। यात सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे 4 संहिता रद्द करा, शेतकऱ्यांना आधारभूत किंमत द्या आणि अशा अनेक मागण्या आहेत। या मागण्यावरती आम्ही शिटू, आयटक, राज्य सरकारी किसान मोर्चा अनेक संघटना यामध्ये सामील झाल्या आहेत आणि आमचा यानंतरचा हे खूप तीव्र आंदोलन करण्याची आमची इच्छा आहे। ठीक आहे।